कल्याणमध्ये एका 27 वर्षीय कोविड महिला रुग्णाचा मृत्यू। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 4 कोविड रुग्ण दाखल। आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांची माहिती। 2 कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू, तर एकाला कळवा रुग्णालयात उपचार सुरू। एका रुग्णाला उपचार देऊन सोडण्यात आले। आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक पेशंट जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या तेव्हा त्यांची तब्येत खराब होती अतिशय, तर त्यांना त्या दिवशी सगळे उपचार देण्यात आले होते आणि त्यांचा स्वाब देण्यात आला होता। पण त्यांचा मृत्यू ज्या दिवशी ॲडमिट झाला त्या दिवशी रात्री झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा रिपोर्ट आपल्याला लॅबमधून मिळाला। तेव्हा आपल्याला कळलं होतं की त्या कोविड पॉझिटिव्ह आहेत। तर आपल्याकडे आता सगळे मिळून 4 रुग्ण आहेत आपल्याकडे आता, जे आपल्याला कोविड पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। त्यापैकी एक आहेत ते बऱ्याहून घरी गेलेले आहेत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे आणि दुसरे एक रुग्ण आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत, ते पण स्टेबल आहेत आणि अजून एक रुग्ण आहेत त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमधून कळवा येथे हलवण्यात आलेलं आहे। त्यांची पण प्रकृती स्थिर आहे असं कळलेलं आहे आणि एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, ज्यांचा रिपोर्ट मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला मिळाला। तर आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून असं नागरिकांना आवाहन करते की त्यांनी कोणी घाबरून जाऊ नये, पण त्यांनी काळजी घ्यावी। तर आपल्या दोन्ही महानगरपालिकेची जी हॉस्पिटल्स आहेत, एक शांतीनगर येथे 5 बेडचा आयसोलेशन कक्ष आणि रुक्मिणीबाई येथे 10 वॉर्डचा आयसोलेशन कक्ष आपण उभारण्यात आलेला आहे आपल्याकडून आणि तिथे ऑक्सिजनची आणि औषधांची सुविधा केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथे जी RT-PCR जी लॅब आहे ती आपण कार्यान्वित केलेली आहे आजपासूनच आणि आपल्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोविड स्वाब जो घेतला जातो टेस्ट करण्यासाठी त्याची पण सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। तर आपण असं सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की कुणी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्या। आपल्याकडचे जे वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं। ज्यांना काही ताप खोकला वगैरे असा आजार असेल त्यांनी पण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि मास्कचा वापर करावा। आपले हात वारंवार धुवावेत, स्वच्छ ठेवावेत। तसंच आपण शिंकताना आपल्या नाकासमोर तोंडासमोर रुमाल धरावा आणि ज्यांना काही श्वसनाचा वगैरे त्रास असेल, काही असं वाटलं काही सदृश्य लक्षणं आढळून आली तर त्यांनी जरूर महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यांच्या सल्ल्यानुसार टेस्ट करून घ्यावी आणि औषधोपचार